आता महाराष्ट्र राज्यातील जी काही दुकाने आहेत ती आता 24 तास सुरू राहणार आहेत। अशा प्रकारचा एक जी.आर. 1 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे कालच काढण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय सुरू राहणार आहे आणि काय बंद राहणार आहे याबाबत मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। तर सर्वात आधी बघूया नेमकं 24 तास काय सुरू राहणार आहे। तर यामध्ये सर्व प्रकारची दुकाने जी आहेत ती सुरू राहणार आहेत। त्याचबरोबर निवासी हॉटेल जे आहेत राज्यातील ते देखील 24 तास ओपन राहणार आहेत, म्हणजे सुरू राहणार आहेत। त्याचबरोबर उपहारगृहे व अनेक प्रकारची जी काही खाद्यगृहे आहेत ते देखील आता 24 तास सुरू राहणार आहेत। त्याचबरोबर थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा ज्या आहेत, इतर ठिकाणं जी आहेत ते देखील 24 तास सुरू राहणार आहेत। त्याचबरोबर इतर प्रकारच्या ज्या काही आस्थापना आहेत त्या देखील आता 24 तास सुरू राहणार आहेत। तर आता बंद काय राहणार आहे, तर मद्यपानगृहे म्हणजेच जी आपण त्याला दारूचं दुकान असं म्हणतो, ती दारूची दुकाने, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, त्याचबरोबर देशी बार ही जी काय आहेत हे आता यासाठी वेळा निश्चित केलेल्या आहेत। आणि हे जे काही मद्यपानगृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, त्याचबरोबर देशी बार हे जे काय आहेत यांना आता मर्यादा आलेल्या आहेत। हे 24 तास सुरू राहणार नाही, यासाठी वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारचा जो काही जी.आर. आहे तो महाराष्ट्र शासनाने काल म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 रोजी काढलेला आहे। त्यामध्ये केवळ परमिट रूम, परमिट बार, डान्स बार, हुक्का पार्लर, डिस्कोस्थेप आणि अशा प्रकारच्या ज्या काही आस्थापना आहेत त्या आता 24 तास चालणार नाहीत। त्यांच्यावरती देखील महाराष्ट्र शासनाने आता वेळा निश्चित केलेल्या आहेत। पण इतर जी काही दुकाने आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किंवा हॉटेल्स असतील किंवा निवासी हॉटेल, उपहारगृहे, खाद्यगृहे, त्याचबरोबर इतर दुकानं, थिएटर असेल, सिनेमा थिएटर असेल, हे जे काय आहे ते आता 24 तास सुरू राहणार आहेत। तर याची जी बातमी आहे ही आता TV वरती देखील पाहायला मिळत आहे। तो जो काही जी.आर. आहे तो देखील माझ्याजवळ आहे, माझ्यासमोर आहे। त्यामुळं आता याच्या आधी 11 नंतर पोलीस गावोगावी फिरत होते की दुकान बंद करा, वेळ झालेली आहे, दुकान बंद करा। जे दुकानं चालू राहायची त्या दुकान मालकांवर किंवा हॉटेलवर किंवा थिएटरांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33W नुसार ते कारवाई करत होते। याबाबत गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टमध्ये एक केस दाखल केली होती। त्यामध्ये जो निकाल लागला त्यामध्ये देखील स्पष्ट सांगण्यात आलं की ही जी काही महत्त्वाची जी काही दुकानं आहेत, जे दारू अड्डे किंवा जुगार अड्डे किंवा डान्स बार हे जे काय आहेत हे वगळून जी काही इतर दुकाने आहेत किंवा उपहारगृहे, हॉटेल जे आहेत ते 24 तास ठेवण्यास काही हरकत नाही असं मुंबई हायकोर्टने देखील आपल्या आदेशात म्हटलं होतं। त्याचंच अवलोकन असावं असं मला वाटतं किंवा त्याचाच एक आधार घेऊन महाराष्ट्र शासनाने हा जी.आर. काढला असावा असं मला वाटतं। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून एकदा सांगतो की काय सुरू राहणार आहे 24 तास। तर दुकाने म्हणजे जी काही सर्व दुकाने आहेत ती दुकाने चालू राहणार। त्याचबरोबर निवासी हॉटेल, उपहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा तसेच इतर आस्थापना या ज्या काय आहेत त्या आता 24 तास सुरू राहणार आहेत। त्यामुळं आता पोलिसांना देखील काही घाबरायचं कारण नाही। तर यामध्ये जे काही मद्यपानगृहे आहेत, परमिट रूम, बार असतील, हुक्का बार असेल, देशी बार असेल, दारूची दुकानं असतील, त्यांना आता मात्र निर्बंध घातलेले आहेत, वेळेच्या मर्यादा ठरवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आता इथून पुढं सगळं चालू राहणार आहे। फक्त मला एवढंच सांगायचं आहे
की ही जी काही दुकानं आहेत, हॉटेल आहेत, उपहारगृह आहेत किंवा खाद्यगृह आहेत, त्याचबरोबर थिएटर आहेत, यावरती पोलीस सतत कारवाया करत होतं. अशाच प्रकारचा वाद होता. तो मुंबई हायकोर्टापर्यंत गेला आणि तिथे तो आदेश झाला. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र शासनाने देखील एक GR काढलेला आहे. त्या GRमध्ये काय चालू राहणार आणि काय बंद राहणार यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. धन्यवाद.